होळीच्या दिवशी आपले सगळे बांधव जेव्हा होळीच्या पूर्वतयारीला होते त्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं तोडायला सुरुवात केली। ही दुपारच्या टायमाला सगळी माणसं आली आणि अचानक झाडं तोडायला सुरुवात झाली। तर आजूबाजूच्या स्थानिक माणसांना समजलं, त्यांनी जेव्हा त्याला विरोध करायला सुरुवात केली तेव्हा जेव्हा आतमध्ये आले त्यानंतर ही थांबली। ही खरं तर त्यांचा ही संपूर्ण झाडं जमीनदोस्त करायचा त्यांचा विचार होता आणि त्याच दृष्टीने 10-15-20 माणसं मोठ्या प्रमाणात सगळं घेऊन ते आले होते, पण स्थानिकांनी विरोध केल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही। तरी सुद्धा तेवढ्या ह्याच्यात त्यांनी 10 झाडं तोडली। आज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होळीच्या पवित्र दिवशी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळे मजबूर असताना त्यांनी अचानक येऊन हे सगळं काम केलं, हे निषेधार्थ आहे। म्हणजे फक्त झाडं तोडणं हा विषय नाही, इथे नुरी बाबा दर्गा गेले अनेक वर्षापासून इथे आहे। ह्यांचा होणारा उरूस मध्ये सगळे स्थानिक माणसं पुढाकार घेऊन असतात आणि एकत्रितरित्या करत असतात। ह्या मागे हे झाडं तोडण्यामागे नेमकं कारण काय होतं की अचानक त्यांना झाडं तोडाविषयी का वाटली? आम्हाला सगळ्यांना स्थानिक माणसांना असा संशय आहे की ह्या जागेचा वापर त्यांना काहीतरी वेगळ्या विषयासाठी करायचा आहे, वेगळ्या विषयासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्यांना हा वापर करायचा आहे। त्यासाठी आतापर्यंत या भागात कधीच धार्मिक तेढ निर्माण होईल असे प्रयत्न झाले नाही, पण हे 3 माणसं आतिक नुरी, शफीक नुरी आणि रफीक नुरी आणि ही त्यांची ही फॅमिली इथे तणावपूर्ण वातावरण कसं निर्माण होईल यासाठी सतत प्रयत्न करत असते कुठल्याही वेळेत। आणि आता सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळा वापर त्याच पद्धतीने केलेला दिसतोय। आम्ही तुमच्या मार्फत महापालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा। नुसते गुन्हे दाखल करून होणार नाही, त्यांच्या पुढची कारवाई करा। आणि मी पोलीस प्रशासनाला खास इंटिमेट देतोय की आपण ह्या तिघांची इन्क्वायरी करा, कारण ह्या मागे नुसतं झाडं तोडणं हा विषय नाही, तर ह्याच्या मागे अजून मोठ्या विषय पडद्यामागे आहे। आता जी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे, ह्यांच्या वागण्यामुळे ह्यांच्या वर्तणुकीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको। मी पोलीस प्रशासनाला परत विनंती करतोय की आपण ह्या सगळ्यांची सखोल चौकशी करा। ह्या जागेचा गैरवापर स्थानिक माणसंही होऊन देणार नाहीत आणि आम्ही सगळेही होऊन देणार नाहीत। काही झालं तरी आम्ही स्थानिकांच्या बरोबरीने आहोत। कुठलाही गैरप्रकार, मग झाडं तोडणे असो किंवा अजून कुठलाही असो, आम्ही इथले स्थानिक लोक आणि आम्ही स्वतः पक्ष म्हणून सुद्धा आम्ही सहन करणार नाही। आम्ही स्थानिकांच्या बरोबर आहोत, बरोबर राहणार। वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरणार। माझं वय वर्ष 35 असेल। इथे बघत असाल तुम्ही, इथे हे नाही, ही सगळी इथे हिरवळ होती, इथे मध्ये पण झाडं होती वगैरे, सगळं एकदम व्यवस्थित, सगळं खूप चांगलं। आमची मंडळाची काही पोरं येऊन, इथले स्थानिक येऊन इथे झाडांना पाणी घालणे वगैरे सगळं चालायचं। या परवा होळीच्या दिवशी यांनी काय अचानक हा प्रकार घडवला, यांच्या मागे यांचं काय इंटिमेशन आहे, काय करणार आहेत, काय जे आम्हाला सांगितलं पण नाही। त्या दिवशी आम्ही विचारलं, आल्या आम्ही डायरेक्ट यांनी पळ घेतला आणि त्यांची माणसांनी 4-5 नावं घेतली आणि ते पळून गेले। त्यांना पण आम्ही विचारलं, बाबा काय करताय, तर निघून गेले। जिवंत झाडं तुम्ही बघत असाल, जिवंत झाडं या लोकांनी तोडलेले आहेत। 8 ते 10 झाडं आहेत, फणसाची वगैरे भरपूर झाडं होती इथे। काय ते सगळं पूर्ण वातावरण हे करून टाकलेलं आहे आणि काय करणार आहे काय नाही करणार काही समजत नाही। यांचा प्लॅन काहीतरी वेगळाच प्लॅन आहे इथे मागे। पण बघत असाल तुम्ही, ते झाडं लगेच जे काय केलं झाडं जाळायला घेतलेलं होते त्यांनी। ते काय एवढंच आमची मागणी आहे सगळ्यांकडनं, यांच्यावर जो काय आहे तो गुन्हा झाला पाहिजे। राजेश आमचे नगरसेवक जसं बोललं, पण फक्त गुन्हा नाही झाला पाहिजे, त्याचा पाठपुरावा योग्य ती कारवाई करून घ्या, एवढीच विनंती आहे प्रशासनाला। स्थानिक नागरिक आणि नुरी बाबा दर्गा ट्रस्ट याचा एकोपा, सामाजिक एकोपा नेहमी जपला जातो। नेमका असा काय बाबांवर आमची श्रद्धा, आमच्या पूर्वजांपासून बाबांवर श्रद्धा आहे। आमचं पण राहणार, आमच्या पुढच्या पिढीची पण राहणार। आम्हाला बाबांवर श्रद्धा आणि नुरी बाबा दर्गा ट्रस्टवर कोणाचा काही विषय नाहीये। ही जी मी 3-4 नावं घेतली, 4-5 नावं जी घेतली, यांनीच हा विषय घेतलेला आहे। शफीक नुरी, आतिक नुरी, रफीक नुरी हे 3 भाऊ आहेत आणि त्यांची 2 मुलं। हे लोक आम्ही ज्या टायमाला इथं आलो, आम्हाला जसा प्रकार काय इथं घडतोय तसं बघायला आलो, आम्ही विचारलं तसं ते पळून गेले आणि 4-5 माणसं इथे काम करत होते इथे, तर त्यांनी पण पळ घेतला। फोटो व्हिडिओ सगळे आम्ही पाठवलेले आहेत, तुमच्याकडे असतील ते तर तुम्ही त्याच्यात पण बघू शकाल। सगळं काम करतानाच्या लाईव्ह व्हिडिओ आम्ही सगळे केलेले आहेत ते।